नदी संस्कृतीचे अस्तित्व जतन करणे तसेच धर्मसमाज व राष्ट्रकार्यात लोक सहभाग वाढवण्यासाठी रामतीर्थ श्री गंगा गोदावरी आरती हा उपक्रम हाती घेणाऱ्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार थोर राष्ट्रसंत परमपूज्य श्री गोविंद देवगिरी महाराज यांना रामतीर्थ गोदाघाट येथे शानदार सोहळ्यात विश्व मांगल्य सभेचे सभाचार्य तसेच नाथ परंपरेचे 18वे पीठाचार्य आचार्य जितेंद्रनाथ महाराज आणि इस्कॉन संचालन समितीच्या गव्हर्निंग बॉडी कमिशनचे सदस्य तसेच इस्कॉनच्या गोवर्धन इको विलेजचे संचालक गौरांग प्रभुजी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी प्रथमतः उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत स्वप्नीलराज होळकर प्रमुख उपस्थित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य होते वैभव जोशी आणि विजय जोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। स्वागत समिती स्वागत अध्यक्ष धनंजय बेळे यांनी कार्यक्रमाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले। नाशिककर नागरिकांच्या नसा नसामध्ये ज्या गोदेचं पाणी वाहत आहे, ज्या गोदेच्या खुशीमध्ये आपलं बालपण जात असताना बागडत असताना प्रत्येकाने कुठेतरी आपलं ऋण या गोदेच्या प्रती व्यक्त केलं पाहिजे आणि ते ऋण व्यक्त करण्याची जर समर्पित भावना कुठली असेल तर ही गोदा आरती आहे। आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा अत्यंत मोठा पुढाकार घेऊन ही रामतीर्थ गोदावरी समिती स्थापन केली आणि ज्याच्या मार्फत ही आरती सुरू झालेली आहे। खऱ्या अर्थानं नाशिककरांना ऋण फेडण्याची ही संधी आहे असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतंय। आणि त्याच भावनेतून पुढे सरकत असताना या गोदातीरी ज्या प्रभू रामचंद्रांचा वास आहे, अनेक दक्षिणेची काशी जिला संबोधल्या जातं आणि आपण सातत्याने म्हणत असतो ते उगम ते संगम म्हणजे ब्रह्मगिरी पासून राजमुंद्री पर्यंत या संपूर्ण गोदावरीच्या प्रवासात जर आपण बघितलं तर अनेक शहरांचा, अनेक गावांचा, अनेक गड किल्ल्यांचा जो वास या गोदावरीच्या तीरावर बसलेला आहे अशा थोर मोठ्या संतांची ही भूमी आहे आणि त्याचा उगम या आपल्या पवित्र नाशिक मधून होतोय हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे। आणि त्याचंच संयोजन म्हणून आपण हा प्रथम राष्ट्र गोदा पुरस्कार संपन्न करण्याचा एक प्रयोजन केलेलं आहे। आणि आज सर्वांना अतिशय आनंददायी होतोय की जो प्रथम पुरस्कार दिला जातोय असे गोविंद देवगिरी महाराज यांनी 500 वर्षाचं आपलं स्वप्न हे श्रीराम प्रभू रामचंद्रांचं स्वप्न हे राम मंदिर जे बांधले गेलं त्याच्यामधला सर्वात महत्वपूर्ण वाटा असलेले ते आज या ठिकाणी स्वयं आलेले आहेत। आणि काल रामकथेतून सांगत असताना त्यांनी सांगितलं की काय महती आहे या रामकथेची, या प्रभू रामचंद्राची, आणि ते नक्कीच आजही आपल्याला त्यांच्या उद्बोधनातून समजेलच। अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्शवादाची जोपासना करण्याची गरज स्वप्नीलराजे होळकर यांनी व्यक्त केली। आज 250-275 वर्ष आधी मासाहेबांनी जे आदर्श निर्मित केलेले ते आदर्श आजही आमचे कुठे ना कुठे घडून चाललेले। तर आम्हाला मी नेहमी जिथेही बोलतो एकच गोष्ट सांगतो की मासाहेबांनी जे आदर्श आम्हाला दाखवले प्रत्येक आमच्या लहान मुलांना घरामध्ये ते आदर्श शिकवलेले पाहिजे आणि त्या मुलांना आपलं परिणित केलं पाहिजे त्या आदर्शांना। त्याच हिशोबाने आज जे सर्व गुरुवारी इथे उपस्थित आहे त्यांना मी शत नमन करतो आणि मेजरली त्यांना ऐकायला आपण आलेलो येते। तर मी आपले 2 शब्द संपवतो। जय महाराष्ट्र, जय हिंद। आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांनी आपल्या भाषणात प्रारंभी अहिल्यादेवी होळकर यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले। आजच्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हेच होतं की आपल्या नाशिक शहराचं गंगा गोदावरी या नदीचे जे पावित्र्य आपल्याला जपायचे आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे की आपल्या गंगा गोदावरीचा जे महात्म्य आहे ज्याच्याबद्दल भाव जो लोकांच्या मनामधला कमी झालेला आहे तो भाव वाढीस लागला पाहिजे। त्या निमित्ताने आज हा इथे कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि गंगा गोदावरीचा आरतीचा जो नवीन आपण जे उपक्रम जो राबवत आहोत तो उपक्रम राबवताना त्याच्या मागचा उद्देश फक्त हाच होता की आपल्या नाशिक शहराच्या सर्व नागरिकांमध्ये गोदावरी किंवा कुठल्याही नदीविषयी भाव निर्माण झाला पाहिजे। कारण नदी जर का आपली ती जीवनदायी असते त्यामुळे गंगा गोदावरी प्रति सगळ्यांचा भाव राहायला पाहिजे हा त्या मागचा मूळ उद्देश आहे। नाशिककरांतर्फे माधवगिरी महाराज यांचा नागरी सत्कारही करण्यात आला।
यावेळी श्री रामांच्या जयघोषाने आसमंत गोदाघाट परिसर दणाणला होता. परमपूज्य गोविंद देवगिरीजी महाराज हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष असून श्री कृष्ण जन्मभूमी मथुरेचे उपाध्यक्ष आहेत. श्रीराम मंदिर उभारणीसाठी त्यांनी अपार कष्ट उपसले. सनातन वैदिक धर्म आणि संस्कृती यांचा देश विदेशात प्रसार करण्याचे व्रत घेऊन त्यांनी घरोघरी श्री भगवद्गीता पोहोचवल्या. हिंदू बांधवांसाठी वैद्यातील ज्ञानसागर खुला व्हावा यासाठी देशभरात वेद पाठशाला सुरू करून तसेच सनातन धर्माच्या चौकटीत राहून त्यांनी जनमानसाला वेद शिक्षा दिली आहे. त्यामुळेच त्यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे, असे रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, स्वागत समितीचे अध्यक्ष श्रीनिवास लोया आणि स्वागत अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले. सूत्रसंचालन विख्यात विचारवंत स्वानंद बेदरकर यांनी आपल्या खास शैलीत केला. प्रभू रामचंद्र यांनी वास्तव्य केलेल्या पवित्र नाशिक नगरीत आणि गोदातीरी पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार मला प्रदान करण्यात आला, हे मी माझे परम भाग्य समजतो. राम जन्मभूमीचा प्रश्न सुटला. आता इतर प्रश्न सोडवण्यासाठी या पुरस्काराने मला निश्चितच मोठे बळ मिळेल, असा विश्वास थोर राष्ट्रीय संत आणि अयोध्येतील श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी व्यक्त केला. रामतीर्थ गंगा गोदावरी समितीनं जो हा पुरस्कार मला देऊ केला तो मी भगवान रामरायाचा आणि गोदावरी मातेचा प्रसाद म्हणून स्वीकारतो आहे. भगवान रामरायानं आणि भगवती गोदावरी मातेनं ही माझ्या पाठीवरती थाप देताना मला ज्या मार्गावरती मी चाललो आहे त्या मार्गावरती असंच पुढे राहण्याकरता मला प्रोत्साहन मिळावं म्हणून हा प्रसाद दिलेला आहे, अशी माझी स्वतःची धारणा आहे. पण खरोखर इतका भव्य दिव्य हा सोहळा या समितीनं केला हा बघून मी खरोखर भारावून गेलो आणि नाशिककरांच्या या प्रेमानं माझं मन अगदी गदगद झालेलं आहे. मी सर्वांना खूप खूप धन्यवाद पूर्वक अभिनंदन प्रदान. यावेळी भक्ती चरणदास महाराज, माधवगिरी महाराज, नरेंद्र कुलकर्णी, आशिमा केला, वैभव शेम कल्याणी, विजय भाता भरेकर, शिवाजी बोंदार्डे, रणजित सिंग आनंद, विजय जोशी, रामेश्वर मलानी, उदयन दीक्षित, राजेंद्र नाना फड, गुणवंत मणियार आदी उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.